खूप दिवसांनी या पुस्तकामध्ये जरा डोकं घातलंय. ये शाळेची या प्रांगणी. या कथांमध्ये सगळे रमण बघायचे माजी विद्यार्थी आज कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतायत हे आठवत होतं. शाळेतले जुने दिवस आठवले मला. एका शिक्षक सभेमध्ये शिक्षकांशी बोलताना एक जुना संवाद मी नेहमी कोट करत होतो, त्या दिवशी केला. शिक्षक सामान्य नहीं होता, निर्माण और प्रयोग उसके गोद में खेलते हैं. किती छान वाक्य आहे. असेच खूप वेगळे प्रयोग शाळेमध्ये करत होतो. अनेक जण करत होते आणि त्यातनं खूप काही वेगळं घडत होतं. विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात ते काहीतरी वेगळं करून दाखवत होते आणि विद्यार्थी जेव्हा असं काहीतरी वेगळं करून दाखवतात ना, तेव्हा आम्हा शिक्षकांना खूप छान वाटतं की अरे आज माझा विद्यार्थी वेगळ्या क्षेत्रात काय काम करतोय. आम्हाला त्याला भेटायलाही खूप आवडतं आणि अशाच एका मुलाची भेट नुकतीच झाली. श्रेयस जोगळेकर. रमणबागेतनं बाहेर पडला आणि त्यांनी धातुशास्त्रामध्ये संशोधन केलं. खूप वेगळा विषय आहे आणि आत्ता तो सध्या स्वित्झर्लंडमध्ये काम करतोय एका कंपनीमध्ये. ते कामही खूप वेगळं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावर तो संशोधन करतोय. एवढ्या मोठ्या पदावर काम करून सुद्धा तो रमणबागेला नाही विसरला. रमणबागेतल्या अनेक जुन्या आठवणी, त्याचे बालपणचे मित्र त्याला खूप आठवतात. त्यांच्या आठवणी तो आवर्जून काढतो आणि त्याच्याशी बोलताना आणखीन एक गोष्ट मला खूप जाणवली की जी खरंच मला मनापासून आवडली आणि त्याचा अभिमान वाटला. एवढा मोठा झाला पण अतिशय नम्र आहे. त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये ती जी नम्रता आहे ना, ती खरोखर बघण्यासारखे. बरं, माणसं मोठी होतात पण मोठी अशी होतात आणि जितकं मोठे होतील तितके त्यांनी नम्रही असलं पाहिजे, तर त्यांचा मोठेपणा अधिक प्रकर्षाने मोठेपणा जाणवतो. श्रेयस तसाच आहे. खूप मोठा आहे पण तितकाच नम्रही आहे. एवढीच त्याची ओळख नाही. बरं, तो त्याच्या या व्यस्त कामामध्ये असून सुद्धा मराठी भाषा समृद्धीसाठी आणि मराठी भाषेच्या विस्तारासाठी सुद्धा तो काम करतोय. तिथे आवाजाची देणगी आहेच आहे पराड सरांच्यामुळे, नाटकाची देणगी आहेच आहे विविध शिक्षकांमुळे. या सगळ्याचा उपयोग करून IT सारख्या क्षेत्रामध्ये काम करताना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या क्षेत्रात काम करत असताना तो मराठी भाषा जगामध्ये पसरावी यासाठी तो काम करतोय. मी त्याला विचारत सुद्धा की अरे एवढं मराठीवरचं प्रेम कसं काय तुझं. त्यावेळेस तो म्हणला, मराठी आपली मराठी, ज्ञानोबांची मराठी, तुकोबांची मराठी, गाथेमधली मराठी, पसायदानामधली मराठी, ही मराठी जर जगापर्यंत पोहोचली तर खऱ्या अर्थानं ही मराठी संस्कृती आणि आपला देश खऱ्या अर्थानं जगापर्यंत पोहोचेल. प्रामुख्याने ऊर्जा पाहिजेच, इलेक्ट्रिसिटी. त्याच्या डोक्यात काय आलं की सध्या ऊर्जेचा प्रश्न खूप आहे, जगात आहे, भेडसावतोय. कमीत कमी ऊर्जेमध्ये आपल्याला संगणक कसे डेव्हलप करता येतील याच्यावर त्याचं संशोधन आहे आणि याच्यावर तो काम करतोय. किती वेगवेगळी डायमेन्शन्स आहेत. IT क्षेत्र, संशोधन क्षेत्र, मराठी भाषा समृद्धीसाठी कार्य आणि त्याचबरोबर ऊर्जेचा कमीत कमी उपयोग करून संगणक कसा डेव्हलप करता येईल याच्यावरती तो त्याची आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काम करतोय. त्याचा परिचय त्यांनी मला पाठवला बरं का. अमराठी रसिकांसाठी इंग्रजीमधून वारी, संत
आणि अभंगाचे कथन त्यांनी केलं आहे. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे तो विविध स्पर्धा, मुलांसाठी हस्ताक्षर, भाषा समृद्धी यावरही काम करतोय. कोविड काळामध्ये त्यांनी एक उपक्रम केला होता बरं का. नाट्य संगीतावर आधारित गायन मुलाखत, मला उमजलेले बाकी बाप, ही कवी बोरकरांची कविता आणि गीतांचे कार्यक्रम त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये 2 शहरांमध्ये केले. अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर त्याने कामही केले. आजही तो सोशल मीडियावर मराठी संगीताचा वारसा पुढे नेत आहे गाण्यांमधून. शाळेतनं बाहेर पडल्यानंतर हे सगळे पक्षी आकाशात विहार करत असतात, पण त्यांची नाळ आपल्या मातीशी, रमणबागेशी, आपल्या शिक्षकांशी जोडलेलीच असते. अशाच एका माजी विद्यार्थ्याबरोबरची ही गप्पांची मालिका. नमस्कार पुरंदरे सर, मला खूप खूप आनंद होतोय आज इथे तुमच्यासोबत गप्पा मारताना. खरं तर ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला आदरयुक्त भीती आहे असे आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक, त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची माझी पात्रता आहे असं मला वाटत नाही. मी अगदी तुमच्या चरणांपाशी बसून गप्पा माराव्यात असं मला वाटतं. तर कृपया चूकभूल माफ करा. ही एक खूप मोठी संधी तुम्ही देताय, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. तुमच्या चॅनल बद्दल मी आधी एक सांगू इच्छितो की आम्हा सर्वच रमणबागियांसाठी ही एक पर्वणी असते. तुमचे व्हिडिओज आम्ही बघतो. पुन्हा एकदा शाळेतल्या जुन्या आठवणींमध्ये रमता येतं. शाळेबद्दल आज बोलायचं तर खरं तर शब्द कमी पडतात. कुठल्या गोष्टी बोलाव्यात, किती आठवणी बोलाव्यात, अवघडच आहे. मी सुरुवात यांनी सांगू इच्छितो की आपल्या शाळेमध्ये 5वीमध्ये मी ब तुकडीमध्ये आलो 2005 मध्ये. तेव्हा आधी कलर हाऊसेस नव्हते, तेव्हा अ ब कडं असं होतं. तर 5वी ब मध्ये आल्यानंतर काय झालं की आम्ही फक्त अभ्यासच करायला लागलो असं नाही, त्याच्यासोबत तुम्हाला माहितीच आहे आपल्या इथे शनिवारी बहुआयामी तासिका असायची, त्यातून बरेच वक्ते आपल्या शाळेत येत असत. त्याचबरोबर अनेक स्पर्धा असायच्या. तर एकदा असं झालं की राधिका देशपांडे बाईंनी आम्हाला विचारलं सायन्सचा क्लास झाल्यानंतर की कोणाला नाट्यवाचन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे का. मग आम्ही काही मित्र होतो, मी सचिन दुनाखे होता, शुभम नाईक, अनिरुद्ध कांबळे वगैरे, आशुतोष वडवेकर, असे काही काही आम्ही होतो जे इंटरेस्टेड होतो. तर मग आम्ही ते करायला लागलो. सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत अनेक भाषांमध्ये आम्ही नाट्यवाचनं केली. आपल्या शाळेचा तर तिथे म्हणजे कायमच पहिला क्रमांक येत असे. अनेक वैयक्तिक बक्षीसही मिळत असत. तसंच सकाळ नाट्यवाचन स्पर्धा होतीच, पण सकाळ नाट्यसंगीत स्पर्धेमध्येही भाग घेता येत असे. तर या स्पर्धांमुळे कुठेतरी आयुष्यामध्ये कलेचं महत्त्व अधोरेखित झालं आणि अभ्यास जरी चालू असला तरी त्याचबरोबरीने ह्या गोष्टी आम्हाला सतत शाळेची ओढ लावत असत. मला एक गाण्याबद्दलच्या सुरुवातीचं आठवतं सर, की एकदा काय झालं, पराड सर संगीताच्या तासासाठी आले होते आणि संगीताचा तास चालू होता तेव्हा ते काही परिपाठाच्या मुलांना सुद्धा घेऊन आले. काही गाण्यासाठी समूहगीताची बहुतेक तयारी चालू होती. तर मग त्यांचं ते गाणं सुरू झालं आणि मी सरांना म्हटलं, सर मला पण येतं हे, मी नवीन मराठीत असताना आम्हाला पटवर्धनबाईंनी हे शिकवलं होतं, मी म्हणू का. ते म्हटले म्हण. मग मी ते गायलो आणि मग त्यांना ते बरं वाटलं असावं. त्यांनी मग मला परिपाठात सुद्धा घेतलं. मग समूहगीत, परिपाठ वगैरे असं सुरू झालं आणि तिथे खरं तर गाणं मुख्यत्वे सुरू झालं. आणि मग भावगीतांच्या स्पर्धा असतील, तसंच काही कविता वाचनाच्या स्पर्धा असतील, असं सगळं तिथून पुढे सुरू झालं. समूहगीतासाठी जे आम्ही रमणबागेत पहिल्यांदा गायला सुरू केली ते गीत होतं, वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. तर आपली शाळा अशी जी केवळ शिकवायचं म्हणून विज्ञान गणित एवढं न शिकवणारी, तर त्याच्या पुढे जाऊन आपल्या राष्ट्राबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण करणारी अशी. आणि आज इथे असताना सुद्धा जेव्हा मला या संधी मिळतात की जिथे मी मराठी भाषेचं संवर्धन करू शकतो, आपण जे शिकतो, आपण जे विज्ञान शिकतो, संशोधन करतो, तेही काही काही ठिकाणी मराठीतून सांगणं, किंवा अगदी मी COEPत असताना विश्वकोशासाठी
नवीन धातुशास्त्रासंबंधित जी काही संशोधनं होती त्याच्या नोंदी केल्या होत्या. तर या सगळ्याबद्दल जे काही एक आपल्या भाषेबद्दल प्रेम होतं आणि जे काही अजूनही मनामध्ये असं कायम वाटत असतं की आपल्या भाषेत लोकांना विज्ञान समजावं किंवा समजावता यावं. जरी आपण इंग्लिश मीडियममध्ये शिकलो किंवा सेमी इंग्लिशमध्ये विज्ञान इंग्लिशमध्ये जरी शिकलो तरी मराठी भाषेबद्दलचं प्रेम, संस्कृतीबद्दलचं प्रेम कुठे कमी होऊ नये आणि हे संस्कार शाळेने दिले असं मला वाटतं. कविता वाचनासाठी त्यावेळी मला आठवतंय बहुधा शहाणेबाईंनी, ब्रह्मेबाईंनी अशा काही काही तयारी करून घेतली होती बऱ्याचशा कवितांची. आणि तिथे मग कविता कशी वाचावी किंवा कशी गावी या सगळ्या संदर्भातलं एक प्रकारचा एक वस्तुपाठ आम्हाला मिळाला. तसंच गाणं तर चालूच होतं. पराड सरांसारखे इतके मोठे संगीतकार आमच्यासोबत शिक्षक म्हणून होते. ते आमच्यासोबत बसायचे, आम्हाला कधी कधी त्यांचं ते फ्युजन ऐकवायचे पेटीचं. तर ते सगळं ऐकत आम्ही जे समृद्ध होत गेलो, जो कान तयार होत गेला. तर अजूनही असं वाटतं की हे संस्कार खूप कमी लोकांना मिळतात. तर आम्ही खूप भाग्यवान समजतो, मी तरी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी रमण बागेत शिकू शकलो, समृद्ध होऊ शकलो. एक मुख्य आठवण, आणि त्यासाठी खरं तर तुम्हाला खूप धन्यवाद दिले पाहिजेत की तुम्ही मी बहुधा 8वीत असताना तुम्ही मुख्याध्यापक झालात आणि त्यानंतर तुम्ही जी काही कार्यक्रमांची रेलचेल केली, तसंच तुम्ही ऋषीपंचमीला एकदा 9 ऋषितुल्य व्यक्तिमत्वांना बहुधा 2009 साली बोलवलं होतं. त्यात जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार होत्या, त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. आणि अशा दिग्गजांना आम्हाला बघता आलं, त्यांचे विचार ऐकता आले, अगदी बहुआयामी तासिकेत ऐकता आले. आणि कुठेतरी तिथे वाटतं की आपल्या भाषेवरचं, संस्कृतीवरचं, संगीतावरचं प्रेम हे तिथं रुजत गेलं. शाळेत कोणीच आम्हाला कधी दटावून सांगितलं नाही, तुला मराठीवर प्रेम केलं पाहिजे, तुला आपली गाणी आवडलीच पाहिजेत, असं कधीच कोणी दुराग्रह धरला नाही. पण जे काही आमच्या समोर तुम्ही आणत गेलात, हे दिग्गज आमच्या समोर तुम्ही आणत गेलात, त्यातून ते प्रेम आपोआप आमच्या मनामध्ये रुजलं. आणि ते अजूनही मी असं म्हणेन की ते अजूनही टिकलं असं नाही, तर ते अधिक वाढतच गेलं पुढे जाऊन. तर कुठेतरी त्यासाठी तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत, तुम्हाला सर्वच शिक्षकांना किती धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. जे शाळेमध्ये आम्ही शिकलो, जे संस्कार झाले, काही वेळा कठोर प्रसंगातूनही संस्कार झाले. मला असं आठवतंय 8वीत असताना मी सातपुते सरांच्या एका बेडी नाटकामध्ये होतो. आणि सातपुते सर हे खूप कठोर शिक्षक तसे नाटकाच्या बाबतीमध्ये. पण अशा सर्व अनुभवांमध्ये, आणि ते तितकेच प्रेमळ बाकी वेळी सुद्धा, आदर्श शिक्षक कसे असावेत याचा वस्तुपाठ आपली शाळा देत होती आणि अजूनही देते असं वाटतं. मी जवळपास मी डिसेंबरमध्ये मागच्या शाळेत आलो होतो, काही शिक्षकांना भेटलो, खूप खूप छान वाटलं. गहीवरून आलं त्यांना सर्वांना बघून, त्यांच्या पाया पडून. आणि एक अनोखी गोष्ट घडली. राधिका देशपांडेबाईंनी तेव्हा मला एक संहिता दाखवली, जी 2005 साली संहिता मी नाट्य वाचनासाठी वापरली होती. ती त्या अजूनही काही मुलांकडून त्याची तयारी करून घेतात. ते पाहून इतकं छान वाटलं. आणि कुठेतरी असं वाटलं की शाळा ही जणू एक या काळाच्या पटलावरची गंगेसारखी नदी असावी की जी गुणांचा प्रवाह वाहते आहे. ते गुण त्याच्यामध्ये स्नान करून तिथल्या वेगवेगळ्या अनुभवांमधून आम्ही समृद्ध होत गेलो. नदीच्या तीरावर जशी अनेक मंदिरं बनतात, अनेक गावं उभी राहतात, अनेक संस्कृती उभ्या राहतात, समृद्ध होतात त्या नदीच्या पाण्यामुळे, तसं कुठेतरी आमची शाळा आमच्या आधीपासून ते अगदी आत्ताच्या विद्यार्थ्यांपर्यंत पर्यंत हा एक जणू ही एक गुणांची, संस्कृतीची परंपरा घेऊन येते आणि आम्हा सर्वांना ती धन्य करून टाकते. तर कुठेतरी त्याबद्दल आपण कृतज्ञ राहू शकतो एवढं मला वाटतं. आणि आपल्याकडून होईल तेवढं परत देण्याचा प्रयत्न करू शकतो आपल्या संस्कृतीला, आपल्या शाळेला. आणि तसा माझा मनापासून प्रयत्न आहे. आणि या गंगेत न्हाण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. शाळेला, शाळेतल्या सर्वच गुरुजनांना मनापासून दंडवत आणि
पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा. खरं तर खूप भावनिक झालो मी आत्ता, पण त्याचं कारणच असं की हे जे संस्कार शाळेमध्ये झाले त्याचं कुठेतरी भविष्य घडण्यामध्ये सुद्धा वाटा आहे. तो असा, इयत्ता 10वी बहुतेक मी होतो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारची वक्तृत्व स्पर्धा मी केली होती. ती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सोबत वक्तृत्व अशा प्रकारे होतं. म्हणजे साधारण आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच म्हणू शकतो. तर त्याचा विषय असा होता की भारत आणि जागतिक विज्ञान आपण कुठे आहोत असा. त्याची पुणे स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्यस्तरावर अशी स्पर्धा होती. त्यात राज्यस्तरापर्यंत मी गेलो होतो. उमरग्याला ती राज्यस्तरीय स्पर्धा झाली ज्याच्यात मी पुणे विभागाचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्यावरती अभ्यास करत असताना मला हे जाणवलं, तिथे काही काही ग्राफ्स मी पाहिले की संशोधनामध्ये भारत, अमेरिका आणि चीनच्या मानाने खूप मागे आहे. ते पाहून मला खूप खरं दुःख झालं हे अभ्यास करताना. आणि तेव्हा कुठतरी वाटलं की हे आपल्याला बदलायला पाहिजे. मग आपल्याला विज्ञानच शिकलं पाहिजे, आपल्याला शास्त्रज्ञ होता यावं आणि तिथं कुठेतरी विज्ञान शिकावं, शास्त्रज्ञ व्हावं अशी मनामध्ये इच्छा झाली. आणि तीच मी पुढे जाऊन तीच इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात विज्ञान शिकण्याची मनापासून इच्छा होती. मी 8वी-9वीत असताना बाबांकडून आग्रहाने काही शास्त्रीय उपकरणं घरी आणली होती. तर मी इथे इलेक्ट्रॉलिसिस शिकायचो शाळेमध्ये आणि मी घरी जाऊन ते करत बसायचो घरी गेलो की. म्हणजे अगदी 9 व्होल्टची बॅटरी घेऊन त्याला कॉपर सल्फेट मोरचूद मिळतो खतासाठी, तर मोरचुदाच्या पाण्यामध्ये वगैरे असं मी करून इलेक्ट्रॉलिसिस करून पहिला कॉपर प्लेट केलेला चमचा अजूनही मी तो ठेवलेला आहे. शाळेत आमच्या विज्ञान मंडळ होतं, कला मंडळ होतं. तर कुठेतरी मला असं वाटलं की आपला ओढा इथे आहे. मला या स्पर्धेचं पुन्हा आठवण झाली. मला वाटलं की आपला जिथे ओढा आहे, जे आपल्याला पहिल्यापासून वाटत होतं ते करावं आणि म्हणून मी PhD करायचा निर्णय घेतला. 2005 साली सेमी इंग्लिशमध्ये असल्याने सायन्स, मॅथमॅटिक्स इंग्लिशमध्ये होतं. तेव्हा कॅरेक्टरिस्टिक्सचं स्पेलिंग पाठ करताना माझ्या नाकी 9 आले होते असं म्हणता येईल. तेव्हा मला माहीत नव्हतं की 20 वर्षांनी मी जगातल्या जवळपास काही नामवंत संस्थांमध्ये असणाऱ्या EPFL, इकॉल पॉलिटेक्निक फेडरल दे लोझांमध्ये PhD करेन आणि तिथला प्रबंध इंग्लिशमध्ये लिहीन. पण मुख्य सांगायचं ते असं की तिथे जरी इंग्लिशमध्ये प्रबंध लिहिलेला असला तरी माझं मराठीवरचं प्रेम कमी झालं नाही, उलट ते वाढतच गेलं. आणि इथं येऊनही मी मराठीवरती काम करत राहिलो. शाळेनंतर COEPत गेल्यावर शाळेतला जसा फॉर्मॅट होता त्या संस्कारांमुळे COEPत सुद्धा झाला. COEPत मी वादविवाद मंडळाचा सचिव होतो 1 वर्ष. आणि तेव्हा शाळेतल्या लोकांसाठी वक्तृत्वाचे वर्कशॉप्स करायचे, कार्यशाळा करायच्या, म्हणून आम्ही पहिली सुरुवात ही रमणबागेतच केली होती. त्याचबरोबर स्पीक मॅके ही जी संस्था आहे जी भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीचा प्रसार करते, त्याच्यामध्ये स्वयंसेवक म्हणून काही कार्यक्रम आयोजित केले. तसंच आमच्या COEPच्या म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेच्या वार्षिक नियतकालिकामध्ये मराठी विभागात मी लिहित होतो. त्यावेळी विश्वकोशामध्ये नोंदी केल्या, जसं मी आधी म्हटलं की धातुशास्त्रात काय नवीन संशोधन चाललंय ते. तसंच आमच्या कल्चरल टीममध्ये मी होतो. सो अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी अभ्यास सोडून चालू होत्या, पण अभ्यासावरती त्याचा परिणाम कधी झाला नाही. उलट मला सवयच अशी झाली की मी अभ्यास करत असेल तर मला एक कला तर असलीच पाहिजे सोबत. पुढे जाऊन मी असं म्हणेन की जे शाळेत संस्कार झाले त्यामध्ये ना सर असं कायम वाटतं की हे रुजलं मनामध्ये की कला असल्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि मला वाटतं की मी जगू शकणार नाही कला असल्याशिवाय. तर आज संगीतामुळे, मराठीमुळे मी जे करतो त्याच्यामध्ये कुठेतरी मानसिक हातभार मिळतो असं वाटतं. म्हणजे आता आम्ही क्वांटम सायन्स शिकलो किंवा माझं जे PhDचा प्रबंध होता तो नॅनो स्केल मॅग्नेटिक मटेरियल्सवरती होता, जसं आपण काय म्हणू कॉम्प्युटर मेमरीसाठी एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह वापरतो तशाच प्रकारचा, पण त्याचा एक काय म्हणू फ्युचरिस्टिक भविष्यासाठी असणारा यूज, AI साठी नवीन संगणक बनवण्याच्या दृष्टीने या मॅग्नेट्सचा वापर होणं यावरती वगैरे प्रबंध होता. मी आता त्यात फार जात नाही, पण सांगायचं विशेष असं की विज्ञान हे बऱ्यापैकी वृक्ष असतं, अमूर्त असतं, ॲबस्ट्रॅक्ट असतं. पण मग कुठेतरी
आयुष्यात ती वृक्षता असताना कला, साहित्य, संस्कृती या गोष्टी एक आर्द्रता देतात, ओलावा देतात आणि त्या निमित्ताने आयुष्यामध्ये समृद्धी येते. आणि म्हणून मला असं वाटतं की कला ही महत्त्वाची आहे, भाषा महत्त्वाची आहे आणि ते समजण्याची पात्रता ही शाळेने दिली या सगळ्या उपक्रमांमधून. स्वित्झर्लंडला आल्यावरती पहिला माझा अनुभव असा की मी 2018 साली इथे आलो तेव्हा आरती आवटी म्हणून इथे आहेत, त्यांच्या इंडो स्विस सेंटरतर्फे त्यांनी पुलोत्सव आयोजित केला. पुलंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. तर त्यासाठी मी गाणं गायलो पहिल्यांदा, शब्द वाचून कळले सारे. ते लोकांना खूप आवडलं आणि त्यानंतर मला कायमच ही ओढ राहिली आणि मला संधी मिळाली की मी आपल्या भावगीतांचा, अभंगांचा वारसा पुढे जपू शकतो. बृहन्महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे आम्ही काही उपक्रम केले. वीणा गवाणकरांची, क्षितिज पटवर्धनची मुलाखत मी घेतली मराठी दिनानिमित्त. तसंच मी स्वतःहून मला उमजलेले बाकी बाब हा एक कवी बोरकरांच्या काव्याचा रसग्रहणाचा कार्यक्रम केला. अजूनही मनामध्ये काही कल्पना आहेत ज्या मी करायचा प्रयत्न करतो आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या मागे मूळ जे आहे की कोणीही न सांगता किंवा कोणी म्हटलं नाही की तू आता इथे येऊन मराठी मधलं हे काही भावगीतांचा अभ्यास कर किंवा असं काही, पण मनामध्ये एक प्रेम असतं आणि हे प्रेम जोवर आहे भाषेबद्दल तर तिथं कुठतरी मला असं वाटतं की तेच हे सगळं करायला आपल्याला प्रेरणा देतं. आणि ते प्रेम हे शाळेने रुजवलं. पण शाळेने असं कधीच रुजवलं नाही की मराठी महत्त्वाची आहे किंवा इंग्लिश महत्त्वाची आहे तर एका भाषेमुळे दुसऱ्या भाषेला सापत्निक वागणूक द्यावी असं आम्हाला कुठेही शिकायला मिळालं नाही. उलट मी जास्तीत जास्त भाषा शिकत गेलो. इथे मी आधी फ्रेंच पार्टमध्ये राहायचो त्यामुळे मला कामचलाऊ फ्रेंच बोलता येते, मला कामचलाऊ जर्मनही बोलता येते, तसंच इंग्लिश, हिंदी, मराठी येतात. तर मी उलट जास्तच भाषा शिकत गेलो. मला असं वाटतं की माझ्या स्वतःच्या अनुभवावरून की आपल्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं तर आपल्याला 5 भाषाही बोलता येऊ शकतात. आणि अगदी छान वाटतं उलट की जितक्या भाषा आपण शिकतो तितके नवीन नवीन व्यक्ती आपल्याला समजतात, त्यांचे विचार आपल्याला समजतात, भाषा तयार कशा झाल्या, एक शब्दामागे एटिमॉलॉजी ज्याला म्हणतात, त्या शब्दाचं मूळ कुठे आहे, त्यावरून लोक कसे विचार करायचे, अशा प्रकारेही आपल्याला समजू शकतं. तर हे मला खूप छान वाटतं. एक वैज्ञानिक म्हणून ते कुतूहल सुद्धा असतंच या बाबतीमध्ये. पण असं वाटतं की कुठेही शाळेने आम्हाला हे मराठी शाळा असली तरी कुठलेच असं सांगितलं नाही की इंग्लिशची काय गरज आहे, शिकाल, असं कधी झालं नाही. जे विषय आम्ही इंग्लिशमध्ये शिकलो किंवा इंग्लिश विषय शिकलो तर तो तितक्याच गंभीरतेने शिकलो जितका मराठी हा विषय शिकलो. त्यामुळे कुठेही जगाच्या पाठीवर गेलं तरी, कुठल्याही भाषा शिकल्या तरी आपल्या भाषेवरचं प्रेम कमी झालं नाही किंवा काय गरज आहे मराठी शिकण्याची, संस्कृतीची, असं मात्र सर कधीही वाटलं नाही. उलट आपल्या भाषेत असणारं जो काही ठेवा आहे तो इतर लोकांना सांगता यावा यासाठी खरं तर मला इंग्रजीचा उपयोग झाला. याचं खूप छान उदाहरण मला द्यावंसं वाटतं की इथे एक सिफा म्हणून एक असोसिएशन आहे, स्विस इंडियन फाईन आर्ट्स असोसिएशन. त्यांचा जसा तमिळनाडूमध्ये एक मार्गळी नावाचा उत्सव असतो मार्गशीर्ष महिन्याचा, तर त्यासाठी त्यांनी मला बोलवलेलं. त्यांनी कुठेतरी मी एक अभंग गायला होता ते ऐकलं तर ते म्हटले की तू 50 मिनिटं अभंग गा. म्हटलं तर 50 मिनिटं अभंग कसे गाणार. तर मग मी एक छान प्रोग्राम बनवला, नियोजन केलं त्याचं पूर्ण. आणि शाळेत मी हे शिकलो होतो की एक कुठला कार्यक्रम असेल तर त्याला मध्यवर्ती संकल्पना असली पाहिजे. मग अशा प्रकारे मी शिकलो की मग आपल्याला एक कार्यक्रम बनवायचा आहे ना अभंगावरती, मग आपण करूया. मग मी आता ते तर तिथं समोर येणाऱ्या व्यक्ती हे मराठी नव्हते, उलट त्यांना हिंदीही येत असेल नसेल, तर मी इंग्लिशमध्ये पूर्ण कार्यक्रम केला. तर मी त्यांना म्हटलं की मग आपण वारीबद्दल सांगावं. म्हणून मग मी अशा प्रकारे कार्यक्रम केला की आधी अभंग म्हणजे काय हे सांगावं, संत म्हणजे काय हे लोकांना कळावं, की संत म्हणजे कोणी विद्वान पंडित नव्हेत,
तर ज्यांनी आध्यात्मिक तत्व ही आपल्या जीवनातनं जगली ते संत. आणि त्यांच्या पूर्ण मग आपली वारकरी परंपरा जी आहे, संप्रदाय जो आहे त्याच्याबद्दल, वारीबद्दल थोडंसं सांगितलं की वारी ही काय असते, तिची परंपरा किती जुनी आहे, किती 700-800 वर्ष जुनी आहे. तर वारीबद्दल सांगत एक संताच्या आयुष्याबद्दल थोडंसं सांगून त्या अभंगाच्या नुरूप जेवढी गोष्ट गरजेची आहे ते सांगून मग तो अभंग गाणे अशा प्रकारे केलं. तर मला खूप छान वाटलं की मी माझी मराठीतली परंपरा, माझ्या माय मराठीतलं असणारी ही शिदोरी ही अमराठी लोकांना इंग्लिशचाच वापर करून देतो आहे. याहून चांगली संधी काय असू शकते. तर त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की नाही, सगळ्या भाषा महत्त्वाच्या आहेत आणि उलट त्या आपल्याला आपल्या परंपरेमध्ये जे काही छान छान आहे ते सगळ्यांसोबत वाटण्यामध्ये खूप मदत करतात. मी बऱ्याचदा हे लोकांना सांगतो, संतांबद्दल सांगतो, वारीबद्दल सांगतो आणि त्यांना ते अभंग त्यामुळे अधिक जास्त आवडतात. शेवटी मी एवढंच म्हणेन की या सगळ्या कार्यामध्ये की जे खूपच खूपच कमी आहे, मी काहीच आत्तापर्यंत दिवे लावले नाहीत आयुष्यामध्ये, पण जे माझ्या परीने मला आपल्या भाषेसाठी, संस्कृतीसाठी इथे राहून करता येतं, तसंच आपल्या जगामध्ये आज जे तंत्रज्ञान सगळ्यात अद्ययावत आहे, क्वांटम सायन्स असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, ए आय असेल, नॅनो टेक्नॉलॉजी असेल, तर यामध्ये अद्ययावत राहता कुठेतरी मला माझं मराठी पण जपता येतं. यामागे श्रेय हे खूप खूप मोठा, त्याचा सिंहाचा वाटा हा शाळेचा आहे आणि या शाळेच्या कार्याला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्वांचे मनापासून आभार. सर तुमचे मनापासून आभार की तुम्ही मला इथे तुमच्यासोबत गप्पा मारायला बोलवलं. मी फारच जास्त गप्पा मारल्या असतील तर माफ करा, पण पुन्हा एकदा खूप धन्यवाद. आणि आजवर जे काही करता आलंय ते यापुढे सुद्धा तसंच कार्य करता यावं, यासाठी तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असोत आम्हा सर्वच व्यक्तींच्या. आणि मी हे सांगू इच्छितो शेवटी जाता जाता की माझ्यासोबत माझ्याच बॅचमधले काही खूप उत्तम काम करणारी मंडळी आहेत. अगदी आत्ता नावच आठवायचं झालं तर देवेश भरगुडे आहे, जो तर आता इंस्टाग्रामवर तुम्ही बघाल तो फिट डॉक्टर म्हणून त्याचा खूप छान चॅनल चालवतो. खूप छान वाटतं की अरे आपल्या बॅचचा हा मित्र आहे. त्यांनीही पुण्यातल्या अतिशय नामवंत विद्यापीठामधून वैद्यकीय शिक्षण केलं आणि आज तो समाजाच्या कल्याणाचं हे काम करतोय. तर त्यासाठी माझा एक मित्र होता केदार नवथे, जो बहुतेक जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये होता. त्यांनी PhD तिथं केलेली आहे. तर अनेक रमणबागीय उत्तम कार्य करत आहेत, आजच्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा करत आहेत, वैद्यकशास्त्रामध्ये. तर कुठेतरी यामध्ये शाळा माऊलीचं, सर तुमचं खूप खूप मोठं श्रेय आहे. तर तुमचे आशीर्वाद या कार्याला कायम असोत आणि अशा अनेक माजी विद्यार्थ्यांचा जे की एक उत्तुंग कार्य करत आहेत कलेमध्ये, साहित्यामध्ये, खेळामध्ये, क्रीडांमध्ये, तर त्यांचा पण आपण नक्कीच त्यांच्यासोबत अशाच गप्पा ठेवा. ते ऐकायला आम्हाला खूप आवडेल. धन्यवाद. श्रेयस, तुला कोणती कविता खूप आवडते रे? आम्हाला ती ऐकायची आहे तुझ्याच तोंडून. कवी बोरकरांचीच ही एक कविता ज्याला मी चाल दिली आहे ती गातो. तापल्या आहेत तारा तोवरी गाऊ न घे, स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहू न घे. तापल्या आहेत तारा तोवरी गाऊ न घे. तापल्या आहेत तारा तोवरी गाऊ न घे. स्वप्न आहे लोचनी रे, स्वप्न आहे लोचनी रे, तोवरी पाहू न घे. तापल्या आहेत तारा तोवरी गाऊ न घे. रे फुला
अंतराची वेदना मी सुखाच्या आत आहे शापणारी यातना त्राण आहे तो वरी रे त्राण आहे तो वरी सप्राण हे सावून घे तापला आहेत तारा तोवरी गाऊन घे आग आहे लागलेली अंतरीच्या मोहळा आग आहे लागलेली अंतरीच्या मोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा चालल्या आहेत धारा तोवरी न्हाऊन घे चालल्या आहेत धारा तोवरी न्हाऊन घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे वादळी अंधारल्या पाण्यातुनी ते जाळुनी वादळी अंधारल्या पाण्यातुनी ते जाळुनी कामिनी यावे गवेडी येत आहे दामिनी कामिनी आवे गवेडी येत आहे दामिनी जाग आहे तोवरी रे जाग आहे तोवरी रे दीप हा लावून घे राग हा गाऊन घे तोवरी गाऊन घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे स्वप्न आहे लोचनी रे स्वप्न आहे लोचनी रे तोवरी पाहून घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे तोवरी गाऊन घे तोवरी गाऊन घे धन्यवाद श्रेयस, मी इथे आहे आणि तू खूप दूर आहेस. पण खरं सांगू का, आज तुम्हाला इतका जवळचा वाटतोयस तुझं हे सगळं बोलणं ऐकून, तुझं हे सगळं कर्तृत्व ऐकून. श्रेयस, तुला खूप खूप शुभेच्छा. खूप काम कर, खूप मोठं काम कर. आपले माजी विद्यार्थी परदेशात आहेत. अशाच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांबरोबर येणाऱ्या नजीकच्या भागामध्ये गप्पा मारूया. मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या गप्पांच्या मालिकेमध्ये नवीन विषयासह आणि नवीन व्यक्तींबरोबर.